सर्व बोला हर्रस सिद्धेश्वर महाराज की जयच्या प्रचंड जयघोषात 68 लिंगाच्या तैलाभिषेकानं मोठ्या उत्साहात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास रविवार दिनांक 12 जानेवारी पासून प्रारंभ झाला। सुमारे 900हून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि प्रतिवर्षी मकर संक्रांती निमित्त होणारी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे तमाम भक्तगणांसाठी आनंदाची आगळीवेगळी आणि विशेष अशी पर्वणीच असते। या यात्रा सोहळ्याचे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांना वेध लागून राहिलेले असतात। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मकर संक्रांती निमित्त दिनांक 12 ते 16 जानेवारी दरम्यान हा यात्रा सोहळा पार पडणार असून या 5 दिवसात रूढी परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत। दरम्यान रविवारी 12 जानेवारीपासून मंगलमय वातावरणात यात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला। यात्रेच्या पहिल्या दिवशी प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यात सकाळी 6 वाजल्यापासूनच भक्तगणांची मोठी गर्दी दिसून आली। वाड्यातील श्री सिद्धेश्वर पूजास्थान आणि त्यांच्या पालखीचं तसंच मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती। विशेषतः महिला भक्तगणांची नैवेद्य दाखवण्यासाठी एकच लगबग दिसून आली। नैवेद्य दाखवून महिला भक्तगण या मानाच्या नंदीध्वजांसमोर मनापासून नतमस्तक होत होत्या। हिरेहब्बू वाड्यासह संपूर्ण परिसर भक्तगणांनी अक्षरशः फुलून गेला होता। यात्रा सोहळ्यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं। यावेळी अनोखा आनंद, उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। प्रत्येकालाच मानाच्या 7ही नंदीध्वजांच्या मिरवणुकीची आस लागली होती। दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी 8:30 वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांचं विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली। यावेळी काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, मानकरी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, डॉक्टर किरण देशमुख तसंच अन्य सर्व मानकरी यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य तथा मिरवणूक समितीचे प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे सदस्य, राजकीय सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच भक्तगणांची मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थिती होती। दरम्यान यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी यात्रा सोहळ्याला रविवार दिनांक 12 जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाल्याचं सांगून रूढी परंपरेनुसार यात्रेतील सर्व धार्मिक विधी पार पडतील असं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। सिद्धरामाची यात्रा एक फोटो घे दिनांक 10 तारखेपासून धार्मिक विधीने सुरुवात झाला। आज हिरेअब्बूंच्या वाड्यातून देशमुख हिरेअब्बू देशमुख यांची पूजा होऊन आज काट्या यांनी मज्जन म्हणजे आज हळदीचा कार्यक्रम, उद्या 13 तारखेला अक्षताचा कार्यक्रम, 14 तारखेला होमविधी, 15 तारखेला दारूकाम, 16 तारखेला कपूरकळे असं आजपासून हा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम सुरू आहे। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याची प्रार्थना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी करून यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। काठ्यांची पूजा झाली, उद्या अक्षता सोहळा आहे आणि हा शांततेत पार पाडावा। धर्मात कोणत्याही राजकारण नसावं आणि राजकारणात कोणत्याही कधीही धर्म नसावा, हे मला असं वाटतं मूळ आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे। आज सगळे लोक ह्या यात्रेत तल्लीन होतात। अक्षता सोहळा असेल, पूजा असेल आणि आज त्याच्यातच आपण एके प्रकारे कुठेतरी मला असं वाटतं देव आपल्याला नेहमी संदेश देत असतो की सगळेजण एक होऊन मला साजरं करा, पण आपणच कुठेतरी विभागणी करत असतो। ह्या गोष्टीची खंत वाटते, पण जणू आज आपण सगळ्यांना मी मनापासून संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण मनातून पण आणि ओठावर पण तेच येणं गरजेचं आहे। सगळ्यांना मनापासून अक्षता सोहळा आणि संक्रांतीच्या मनापासून विधिवत पूजन आणि आरती झाल्यानंतर अत्यंत उत्साहात 68 लिंग तैलाभिषेक मिरवणुकीला प्रारंभ झाला। यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू
हे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडासह मिरवणुकीत सहभागी झाले. मानकरी योगीनाथ शिवशेट्टी यांच्यासह विजयकुमार शिवशेट्टी, धर्मराज शिवशेट्टी, महेश शिवशेट्टी यांनी भक्तगणांकडून 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी तेल स्वीकारून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. दरम्यान हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय, शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय असा प्रचंड जयघोष करत पोलीस बंदोबस्तात श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मानाचे 7ही नंदीध्वज मिरवणुकीनं मंगलमय वातावरणात मार्गस्थ झाले. स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह यावेळी उपस्थित होते. मिरवणूक मार्गात अर्थात रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा करण्यात येत होती ती मिरवणूक, मानाच्या 7ही नंदीध्वजांचं दर्शन याचा आगळा वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज डौलानं फडकत होता. हलग्यांचा प्रचंड कडकडाट, बैलजोडी बग्गी, न्यू हळदे बँड, राजकमल बँड, बँजोचा मंजूळ निनाद, त्यावरील सुमधुर भावगीतं, भक्तिगीतं, भगवा ध्वज, श्री सिद्धरामेश्वरांची पालखी, त्यापाठोपाठ मानाचे 7ही नंदीध्वज, हे सर्व वातावरण अगदी भारावून सोडणारं असंच होतं. भक्तगणांचं न्यू हळदी ब्रॉडबँड कंपनी हार्दिक स्वागत. ही सर्व दृश्ये डोळ्यात साठवून घेताना प्रत्येकजण धन्य धन्य होत होता. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही धोत्रीच्या 24 सेवेकऱ्यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी तसंच पंचाचार्य ध्वज घेत आपली सेवा अर्पण केली. संपूर्ण मार्गावर पांढऱ्या शुभ्र बाराबंदी वेशातील नंदीध्वजधारक शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अखंड जयघोष, ठिकठिकाणी स्वागतासाठी आणि दर्शनासाठी आपल्या पालकांसोबत बाराबंदी पोशाखात उभारलेले बालगोपाळ, आबालवृद्ध भक्तगण, घराघरासमोरील नयनरम्य रंगावली असा एकूणच अत्यंत वेगळा आणि विलक्षण असाच अनुभव भक्तगणांनी या निमित्तानं घेतला. अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात मानाच्या 7ही नंदीध्वजांची सवाद्य मिरवणूक पारंपरिक मार्गानं श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाली. दरम्यान मानाचे 7ही नंदीध्वज हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या गेटजवळ येऊन थांबल्यानंतर प्रथा परंपरेनुसार सरकारच्या वतीनं यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख आणि सुदेश देशमुख यांनी प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू आणि विनोद हिरेहब्बू यांना सरकारी आहेर केला. हा मान ब्रिटिश काळापासून आजतागायत सुरू आहे. याला मोठं महत्त्व आहे. सरकारी आहेर झाल्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. दुपारी 12:30 वाजता या 7ही नंदीध्वजांचं आगमन मंदिरात झालं. त्यानंतर पहिल्या लिंगाजवळ अर्थात अमृतलिंगाजवळ मानाचे 7ही नंदीध्वज येऊन थांबल्यानंतर विनोद हिरेहब्बू आणि सुहास शेटे यांनी अमृतलिंगाला तैलाभिषेक करून मंगलमय वातावरणात या लिंगाची विधिवत पूजा केली. यावेळी उपस्थितांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जय जयकार केला. या सर्व विधींनंतर हिरेहब्बू यांनी शेटे यांना विडा दिला. त्यानंतर पूजेचे आणि झोळीवाले मानकरी देशमुख, मसरे, कळके, बहिरो पाटील, भोगडे, थोबडे, स्वामी,
जोडभावी, दर्गो पाटील, शिवशेट्टी, गवसणे, इटाणे या मानकऱ्यांना देखील हिरेहब्बू यांनी विडा दिला. दरम्यान गर्भमंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या गदगीला हिरेहब्बू यांनी तैलाभिषेक केला आणि त्यानंतर विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. हे सर्व धार्मिक विधी प्रथा परंपरेनुसार पार पडल्यानंतर यण्णिमज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतील नंदीध्वजधारक आणि असंख्य भक्तगणांनी 68 लिंग प्रदक्षिणा मार्ग अक्षरशः फुलून गेला होता. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यातील भक्तीच्या अनोख्या शक्तीची अलौकिक प्रचितीच या निमित्तानं सर्वांना येते. दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरासह 68 लिंगांच्या प्रदक्षिणा मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी ठिकठिकाणी तळ ठोकून होते. एकूणच परिस्थितीवर ते लक्ष ठेवून होते. यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून वाहतूक शाखेचे अधिकारी तसंच पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिवसभर कार्यरत होते. दरम्यान सोमवारी 13 जानेवारी हा यात्रेतील सर्वात महत्त्वाचा म्हणजेच संमती कट्ट्यावरील अक्षता सोहळ्याचा दिवस असून भक्तगणांच्या अलोट गर्दीनं आणि साक्षीनं संमती कट्ट्यावर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अलौकिक असा असल्यानं याला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील लाखो भक्तगण आवर्जून उपस्थित राहतात.